नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 याबाबत यापूर्वी मी काही व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. आज मी एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या अंतर्गत मुख्याध्यापकांनी शालेय स्तरावर स्कूल लॉग इनला भरावयाची माहिती या संदर्भातलं कामकाज सुरू आहे आणि हे कामकाज 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे. तर याच्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्याच्यातील पहिल्या भागाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जसं पायाभूत सुविधा हा पहिला घटक आहे. याच्याला एकूण 38 गुण आहेत. तर या 38 गुणांसाठीचं काय काय अपेक्षित आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. तर पहिला घटक आहे वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या. याच्यामध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, प्रयोगशाळेचा विचार केलेला आहे. आणि याच्यात पुन्हा 3 उपघटक आहेत की 3 उपघटकांमधले निकष जर बघितले आपण तर शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा आणि हवेशीर वर्गखोल्या आहेत का त्या संदर्भात 1 गुण आहे. आणि या संदर्भात थोडक्यात वर्णन मुख्याध्यापकांनी करायचे की आपल्या शाळेत किती वर्ग आहेत आणि किती खोल्या आहेत, एवढ्यानुसार आपल्याला किती अपेक्षित शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांच्या प्रमाणात वर्ग खोल्या आहेत का ही थोडक्यात माहिती आपल्याला लिहायची आहे. शालेय ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी असल्यास 1 गुण आहे. तर या निकषाला सुद्धा आपल्याला पुरावा द्यावा लागणार आहे की शाळेत ग्रंथालय आहे का, वाचन कोपरे आहेत का. जे लागू असेल, पुस्तक पेढी असेल तर ते 5वी ते 10वीच्या वर्गाला ग्रंथालय अपेक्षित असते, परंतु लहान वर्ग 1ली ते 4थीसाठी वाचन कोपरे असले तरीसुद्धा याला गुणांकन मिळतात. तर या संदर्भात थोडक्यात वर्णनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे किंवा त्याचा फोटोही आपल्याला द्यावा लागणार आहे. शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत काय. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा प्रभावी वापर केला जात असल्यास त्या ठिकाणी उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक वर्ग असेल तर इथे प्रयोगशाळा अपेक्षित आहे. पण इयत्ता 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वीचा वर्ग असेल तर इथे भाषा, गणित पेटी आणि विज्ञान पेटीचा वापर होतो का, याला 1 गुण आहे. अशा प्रकारे हा पहिला निकष जो आहे त्याला एकूण 3 गुण आहेत. दुसरा, मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय. तर मुख्याध्यापक कार्यालय या संदर्भात 2 पर्यायापैकी 1 निवडायचं आहे आणि 1 किंवा 2 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतात की मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष स्वतंत्र असल्यास 2 गुण मिळतील आणि मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे एकत्र बैठक व्यवस्था असल्यास 1 गुण मिळणार. तिसरा, आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, यासाठी 2 गुण आहेत. यासाठी शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते का, तर आरोग्य तपासणीचा रेकॉर्ड मागच्या वर्षाचं पाहिलं जाईल. चालू वर्षी जर झाली असेल तर तेही पाहिलं जाईल. आणि शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल तर तिचा वापर होत असल्यास 1 गुण. तर प्रथमोपचार पेटीमधलं आवश्यक सर्व साहित्य अद्ययावत आहे का हे बघितलं जातं आणि यानुसार आपल्याला वर्णनही करावं लागेल आणि ती माहिती आपल्याला भरावी लागेल. चौथा निकष आहे स्वच्छता सुरक्षितता विषयक स्थिती. तर यासाठी एकूण 4 उपमुद्दे आहेत. प्रत्येकाला 1 स्वतंत्र गुण आहे. शाळेमध्ये पिण्याचे पाणी, सुरक्षित पाणी उपलब्ध असल्यास 1 गुण आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्ध असल्यास, आता हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तर हँडवॉश स्टेशन समजा शाळेमध्ये 50 मुलं आहेत आणि 4 नळ असतील तर ते हँडवॉश उपलब्ध असल्याचं दिसून येतं. परंतु 200 मुलांना 4च नळचं हँडवॉश स्टेशन असेल तर ते निकषात बसत नाही. म्हणून हँडवॉश स्टेशन ही विद्यार्थ्यांच्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. किमान 20 विद्यार्थ्यांमागे 1 नळ ही किमान अपेक्षा असते. यापेक्षा कमी असेल तर उत्तम. शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, मुतारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास 1 गुण. तर इथे सुद्धा स्वच्छतागृहांचं प्रमाण 50 विद्यार्थ्यांच्या मागे 1 स्वच्छतागृह आणि 2 किंवा 3 युरिनल युनिट लागतात. यानुसार प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं आहे, म्हणून हा निकषसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. मासिक पाळी व्यवस्थापन, MHM अंतर्गत मुलींसाठी सॅनिटरी पॅड, डिसॅपेरन्स सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन उपलब्ध असल्यास त्याला 1 गुण आहे. तर ही